नशीबवान मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की इकडे आता प्रताप जो आहे तो पूजेचं ताट घेऊन चाललेला असतो. गिरिजा त्याच्या मागून येते आणि त्याला म्हणत असते, अहो थांबा, कुठं चाललायसा? आणि माझ्या पूजेचं ताट कसं काय घेतलं तुम्ही? असं लोकांच्या पूजेचं ताट घेऊन जाऊ नये. नाही, मला मान्य आहे प्रसाद हा समद्यांसाठीच असतोय, पण त्याचा अर्थ असा नसतो की लगेच कोणाचंही ताट उचलायचं आणि निघून जायचं. तुम्हाला काय वाटलं, एकटी मुलगी आहे तर मी तिचं ताट घेऊन निघून जाईन आणि मी तुम्हाला काही बोलणार नाही असं समजलंच? वाटलंच कसं तुम्हाला? हे बघा, माझं ताट पहिलं परत करा, द्या इकडं. आणि मग ती आता त्याच्या हातातून ताट घेते आणि म्हणत असते, प्रसाद हा जेव्हा समोरचा माणूस आपल्याला देतो ना तेव्हाच तो आपला होतो. आपण डायरेक्ट असा कोणाच्याही ताटातला प्रसाद उचलून घेतला की तो आपला होतो असं नसतं. जाऊ दे, काही बोलायची पद्धतच नाही बाबा यांच्याशी, असं कोणी वागतं का? तर आता इथे प्रताप मात्र एकटक गिरिजाकडे बघत असतो आणि त्याला आठवत असतो तो म्हणजे गिरिजा आणि ते दोघंजणं एकदा पहिल्यांदा आग लागली होती आणि त्यावेळेस प्रतापने गिरिजाचा जीव वाचवला होता, त्या ठिकाणचा प्रसंग. गिरिजा ही आता त्याला म्हणायला लागते, अहो तुमच्याशी बोलते ना मी, ऐकू येत नाही काय तुम्हाला? त्याबरोबर मग लगेचच आता तो म्हणतो, हो येते. आणि मग ती लगेच आता तिकडनं जात असते, पुन्हा मागे येते आणि त्याला म्हणते, हात पुढं करा. त्यावर तो म्हणतो, काय? त्यावरती म्हणते, ऐकू कमी येतं काय तुम्हासनी? हात पुढं करा म्हणलं. आणि मग प्रसाद देते त्याच्या हातात आणि त्याला सांगते, देवाला म्हणा चांगली बुद्धी दे बाबा मला. त्यावर तो म्हणतो, चांगली बुद्धी दे मला. आणि तो गिरीच्या समोरच हात जोडतो. गिरिजा म्हणते, मला नाही, देवी समोर जोडा आणि देवीला सांगा. आणि मग ती तिकडनं जात असताना तिचा पाय सरकतो आणि ती खाली पडणार असते. इतक्यात लगेचच प्रताप गिरिजाचा हात पकडतो. त्याबरोबर गिरिजा आता प्रतापकडे पाहायला लागते. तर आता प्रतापसुद्धा गिरिजाकडे पाहत असतो. गिरिजा प्रतापला म्हणते, सोडा माझा हात, नाही पडणार मी. प्रताप म्हणतो, हां? गिरिजा म्हणते, हात सोडा, नाही पडणार मी. आणि ती आता स्वतःचा हात हिसकावून घेते. तर आता लगेचच प्रताप खाली येतो आणि म्हणत असतो, अहो नाही हो, ॲक्च्युली काय आहे ना, मी याच्यावरून पडलेलो आहे. इथून पडल्यावर खरोखर खूप जोरात लागतं, म्हणूनच मी काळजीपोटी तुमचा हात पकडला होता. नाही म्हणजे मी फक्त त्यावर लगेचच ती म्हणत असते, बस बस, पुरं झालं, मी नाही पडणार इथनं. उगाचच्या उगाच पोरगी दिसली की झाली लगेच लाईन मारायला सुरुवात. काय जाऊ दे, ह्यांच्यासारख्यांबरोबर ना बोलायच नको, बोलूनच चूक करतो असं आता ती बडबडत असते. पण इथे मात्र आता प्रताप हा खरोतर गिरिजेच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्यामुळं गिरिजा काहीही बोलत असली तरीसुद्धा तो अगदी शांतपणे ते सगळं ऐकून घेत असतो, कारण प्रेमात तो पडलेला असतो तिच्या. त्यानंतर आता ती तिकडनं निघून गेलेली असते. तर आता इकडे तो मात्र ताबडतोब देवी आईकडे येतो आणि म्हणायला लागतो, आई तू माझं साकडं एवढ्या लवकर ऐकलंससुद्धा. अगदी मुलगी आहे जी त्या दिवशी मला भेटली होती आणि हिच्याच तर मी प्रेमात पडलो आहे. आता आमची पुन्हा भेट कधी होईल ते देवालाच ठाऊक, पण मी हिचं नावच नाही विचारलं. अरे रे. आणि मग तो आता पुन्हा मागे गिरिजाला तिचं नाव विचारण्यासाठी धावत येत असतो खरा, पण तोपर्यंत गिरिजा ही तिकडनं निघून गेलेली असते. त्यामुळे त्याला गिरिजाला नाव विचारण्याची संधीच मिळत नाही. तर आता इथे घरी गिरिजा ही तिच्या आईचा फोटो पुसत असते आणि म्हणत असते, आई अगं का गं अशी सोडून गेलीस तू आम्हाला? आता मला कळतच नाही मी नक्की मोनूची ताई आहे का आई ते. आणि बाबांना तर काही फरक पडतच नाही, ते तर मला त्यांची मुलगी म्हणतच नाहीत ना. प्रत्येक वेळेस ते हेच मला सांगतात की मी त्यांची मुलगी नाही आहे, मी त्यांची मुलगी नाही आहे. आणि मग लगेचच आता गिरिजाला आणि तिच्या बाबांनासुद्धा तो प्रसंग आठवतो, ज्यावेळेस तिचे बाबा फुल दारू पिऊन आले होते आणि म्हणत होते की तू माझी मुलगी नाही आहेस, तू माझी मुलगी नाही आहेस. त्याबरोबर ती म्हणत असते, आई का गं असं? सांग तरी मग, हे सर्व तू असं माझ्या नशिबात का बरं सोडून गेलीस? का आमची साथ सोडलीस? तू आज असायला हवं होतंस का आमच्या आयुष्यात? तुझी खूप उणीव भासते. त्याबरोबर आता गिरिजा एवढं बोलून स्वयंपाकघरामध्ये निघून जाते. आता जशी ती स्वयंपाकघरामध्ये जाते तसं लगेचच बाबा हात जोडायला लागतात आणि म्हणत असतात, ए गिरिजे, अगं ए पोरी ऐक की, आता म्हणायलोय ना माझं चुकलं, खरंच सांगतो माझं चुकलं, मला असं म्हणायचं नव्हतं. अगं खरंच सांगतो, आता काय तुझ्यामुळं तुझ्या पाया पडू का लोटांगण घालू तुझ्यासमोर? मी खरंच सांगतो माझं चुकलं. त्यावर गिरिजा म्हणत असते, असं चुकलं बोललं की झालं वे समज. त्यावर लगेचच ते म्हणायला लागतात की अगं पोरी, खरंच चुकलं माझं, मला असं नव्हतं म्हणायचं, मी चुकीचं म्हणलो, पण आता मी माफी मागायला लागलो आहे ना व, पाहिजे तर तुझ्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो बघ, पण माफ कर मला. पुन्यांदा मी असं नाही बोलायचो,
माफ कर की ग पोरी. पण आता गिरिजा ही माफ करत नसते. तर बाबा म्हणतात, अगं मला हे असं बोलायचं नसतं, पण ही दारू वाईट आहे ग, दारू मला असं समजा बोलायला भाग पडते. त्याबरोबर आता लगेचच तिचा भाऊ म्हणायला लागतो, जर दारू बोलायला भाग पडते तर मग प्यायचीच कशाला ती. त्याबरोबर लगेचच आता मोनूने असं म्हटल्याबरोबर बाबा मोनूकडे येतात आणि मोनूला म्हणायला लागतात, की गप्र तू, आधीच एक तर ती माझ्याबरोबर बोलत नाही आहे, त्यात तू कशाला उगाच मधी बोलतोय. आणि मग त्या आता गिरिजाच्या आईच्या फोटोसमोर येतात आणि फोटोवरती हात ठेवतात व तिला म्हणत असतात, हे बघ, हवं तर मी आईची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा मी असं नाही बोलणार. खरंच माझ्यावर विश्वास ठेव, पुन्हा पोरी मी असं नाही वागणार ग तुझ्याशी, पण आत्ता मला माफ कर ग. त्याबरोबर लगेचच गिरिजा म्हणत असते, डावे हात ठेवून शपथ घेताय. त्यावर लगेचच गिरिजाचा वडील आता उजवा हात ठेवत असतात. तर गिरिजा म्हणते, नका ठेवू शपथ घ्यायला हात तिच्या फोटोवरती. तसं बी खोटं बोलून आता तुम्ही तिला मारलंय, आता उगाच खोट्या शपथा तरी घेऊ नका. खोट्या शपथा घेतल्या ना म्हणूनच ती आपल्याला सोडून गेली, पण आता बाद झालं, आता तिच्या आत्म्याला तरी सुखानं जगू द्या काय. आणि हो, तुमच्यासाठी शब्द टाकला आहे मी तात्यांकडं, तिकडं जा आज गॅरेजवर भेटत असनी, काम बघा जरा तिथं काहीतरी करा. आणि मग आता मनात म्हणते की बाबांपासून घराच्या किल्ल्या लपवून ठेवाव्याच लागतील आणि कपाटाच्या सुद्धा, नाहीतर बाबा लगेचच जातील आणि पुन्हा दारू पिऊन येतील आणि असं काही व्हायला नको. मग ते आता लगेचच कपाटाच्या किल्ल्या ह्या मस्तपैकी लपवते. तर आता इथे मोनू म्हणतो, जाणार कोण. त्यावर गिरिजा म्हणते, कोण म्हणजे. त्यावर बाबा लगेच म्हणतात, मी जातो आणि भेटतो तात्यांना, काय बोलतायत ते बघतो. मग गिरिजा मोनूला म्हणते, मोनू आज गणिताचा पेपर आहे, बघितलंस ना, पूर्ण मार्क पाहिजे तर मला पैकीच्या पैकी, अभ्यास कर नीट. आणि अरे काय पेन्सिल घेतली असती, जरा त्या पेन्सिलला टोक काढ की. बरं जाऊ दे, बरं आता घरामध्ये शिरा बनवून ठेवलाय, तो तेवढा खाऊन घे. आणि आणखी हो एक, तुम्ही बी उपाशी राहू नका, खाऊन घ्या. त्याबरोबर लगेचच तिला वडील म्हणतात, होय अगं पोरी बोल की माझी संगट. पण आता गिरिजा काही तिच्या वडिलांबरोबर बोलत नाही, ती सरळ तिकडनं आता कामासाठी निघून जाते. आता गिरिजाचे वडील म्हणत असतात, गिरिजा अगं गिरिजा पोरी अगं ऐक की. पण गिरिजा काही तिथं थांबत नाही, ती सरळ कामासाठी बाहेर निघते. त्याबरोबर आता गिरिजा गेल्यावर लगेचच तिचा भाऊ म्हणत असतो, शिरा खाऊन घ्या म्हणली ना दीदी. मग तिला विचारलं की आज शिरा का बनवलायस म्हणून, नाही विचारलं का नाही. त्यावर लगेचच ते म्हणत असतात, कशापायी केलाय शिरा. मग आता तो सांगायला लागतो, आज तिचा वाढदिवस आहे, बड्डे, हॅपी बड्डे तरी म्हणलायसा काय तुम्ही तिला, बड्डे आहे म्हणून शिरा केला होता तिनं. त्याबरोबर लगेचच आता गिरिजाला बाबा मागून हाक मारतात, हॅपी बड्डे ग, हॅपी बड्डे. त्याबरोबर लगेचच गिरिजाचा भाऊ मोनू म्हणतो, गेली तायडी गेली, राहू द्या. तर दुसरीकडे आता प्रतापचे वडील हे पूजा करत असतात, जी पापं केली आहेत ती पापं धुवून काढण्यासाठी. तर गुरुजी त्यांना सांगतात की आपण पापं केलेली आहे ती धुवून काढताना, ती पूजा सांगताना तिथे पत्नीने असणंसुद्धा आवश्यक आहे, तुमची पत्नीसुद्धा ह्या पूजेसाठी लागेल. त्याबरोबर लगेचच आता ते जोरात हाक मारतात, वासंती. त्याबरोबर आता वासंती तर घरामध्ये नसते, पण त्यांचा हा असा कडक आवाज ऐकून घरातला एकूण एक नोकर पुढे आलेला असतो आणि सगळे नोकर आता सांगायला लागतात की मालक माफ करा, वहिनीसाहेब घरात नाही आहेत. आता वहिनीसाहेब घरात नाही आहेत हे ऐकून तर त्या आणखीनच चिडतात आणि म्हणत असतात, कुठं उलटायला गेल्या त्या, कुठं मरतायत, कुठं आहेत त्या. त्याबरोबर मग लगेचच आता त्या ठिकाणी पटकन प्रताप येतो आणि प्रताप म्हणायला लागतो, बाबा शांत व्हा, चिडू नका आणि ओरडूही नका, मी आहे ना, मी बघतो आईला, आईसाहेबांना ताबडतोब घेऊन येतो आम्ही बाबासाहेब, तुम्ही काही काळजी करूच नका. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात की हो लवकर या. तर आता ड्रायव्हर म्हणतो की मालक तुम्ही पुढं व्हा, मी लगेचच गाडी काढायला सांगतो. त्याबरोबर आता लगेच तो म्हणतो की नाही नको, गाडीची वगैरे काही आवश्यकता नाही आहे, मी माझी बाईक घेऊनच बाहेर पडणार आहे. त्यावर आता त्याला त्याचे वडील सांगत असतात, लवकर या. त्यावर तो म्हणतो, होय तुम्ही काही काळजी करू नका बाबासाहेब, आम्ही आलोच. आणि मग आता लगेचच तो तिकडनं आईला आणण्यासाठी म्हणून बाहेर पडत असतो. तर इकडे आता त्याचे वडील मात्र पूजा करायचे थांबलेले असतात. गुरुजींनी सांगितलेलं असतं की जोवर अर्धांगिनी येत नाही तोवर पूजा जरी सांगितली तरीही काही उपयोग नाही. आणि त्याला त्याचा PA सुद्धा सांगतो की साहेब थांबूया ना वहिनीसाहेबांसाठी, तसंही जरीही पूजा आपण केली तरीही त्याचा उपयोग होणार नाही. तर आता ते म्हणत असतात की ती गेली असेल मेलेल्या लोकांचं श्राद्ध करायला, तर जिवंत लोकांची काही पडलेली नाही आणि मेलेल्या लोकांची श्राद्ध घालायची आहे तिला. त्याबरोबर आता दुसरीकडे घाटावर जिथे श्राद्ध घालायचं काम आई करत असते
तिथे आता गुरुजी तिला सांगत असतात की आता हे हळद कुंकू आणि ही फुलं तिथे वाहा आणि आता ज्यांचं पिंडदान करताय त्यांना तुम्ही जे तुमच्या मनात असेल ते सांगा. त्याबरोबर ती सांगायला लागते, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते मला व्यवस्थित माहिती आहे. माझ्या नवऱ्यानेच तुमच्या नवऱ्याचा आणि तुमचा जीव घेतला. पण मी खरं सांगते, हे सगळं माझ्या नवऱ्याने केलं आहे. देवकीताई आणि अंगद भाऊजी, देवकी महाजन आणि अंगद महाजन, तुमच्या बाबतीत जे झालं ते खरोखर खूप चुकीचं आणि वाईट झालं. पण लक्षात ठेवा, खरंच सांगते मी तुम्हाला, मी आणि माझा मुलगा याला दोषी नाही. तुम्ही माझ्या मुलाला आणि मला शिक्षा देऊ नका. तुमच्या मुलीला न्याय नक्की मिळेल, मला माझं मन सांगतंय. तर दुसरीकडे आता गिरिजा ही एका मंदिरात आलेली असते आणि आता ती म्हणत असते की देवी आई, माझी आई जेव्हा होती तेव्हा तिच्याच बरोबर मी इथं यायचो आईचं बोट पकडून. आता आई तू गेलीस, पर मी इथं यायचं बंद नाही केलेला. इथं येऊन मी माझ्या मनातली गाराणी आज बी बोलते. आणि तुला माहिती आहे का, जेव्हा मी लिहायला शिकले होते तेव्हा समजात आधी तुझं नाव मी इथं लिहिलं होतं आणि आज बी तिथं येऊन म्या तुझ्या नावाजवळ बघून तू तर बोलत राहते. आता ना सण नाही होत गाई, आता कळतच नाही आहे समजा काय सुरू आहे ते. तर दुसरीकडे आता इकडे प्रतापची आई म्हणत असते की नक्की नक्की तुमच्या मुलीला न्याय मिळणार, मला खात्री आहे, फक्त तुम्ही पिंडदानाला या. तर इकडे मोनू त्या ठिकाणी आलेला असतो. मोनू म्हणत असतो की तुझा आवाज आपल्या आईपर्यंत पोहोचतो, पण माझा आवाजच आईला जात नाही. त्याबरोबर लगेचच आता ती त्याला म्हणायला लागते, का रे असं का बोलतोय, आपल्या आईला तुझा आवाज नक्की जात असेल आणि आपल्या आईला तुझी काळजीसुद्धा आहेच की. त्यावर तो म्हणतो की आईला माझी काळजी अजिबातच नाही. जर तिला माझी काळजी असती तर मी बोललेला आवाज तिच्यापर्यंत पोहोचला असता, पण मी काहीही बोललो तरी आईला कुठे कळतं, आईपर्यंत तर माझा आवाज जातच नाही. त्यावर ती म्हणते असं का बरं बोलतोयस. त्यावर तो म्हणतो आता तू स्वतःच बघ, 1 मिनटं. आई 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 अशा 4 हाका तो मारतो आणि म्हणतो बघ, दिला हो आईनं, हो नाही दिला ना, कारण आईला माझी काळजी वाटतच नाही. आईला काळजी वाटली असती ना तर आईने मला हो दिला असता की. त्याबरोबर त्याला त्याची बहीण समजावते की हे बघ बाळा, अरे असं नसतं, आईने तुला हो जरी दिला नसला तरीसुद्धा आईला खरोखर तुझी खूप काळजी आहे, कळलं का तुला. त्यावर तो म्हणतो नाही मला माहिती आहे, आईला माझी काहीच काळजी वगैरे नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता ताई त्याला म्हणते अरे पण, त्यावर तो म्हणतो आणि मला माहिती आहे आईला माझी काळजी का नाही ते बी. त्यावर ती म्हणते का नाही बरं आईला काळजी. त्यावर तो सांगतो कारण माझ्या आईडीपेक्षा माझी ताईडीच माझी काळजी घ्यायला बेस्ट आहे म्हणून, बरोबर ना ताईडे. त्याबरोबर मग आता ती हसते. तर तो म्हणत असतो की आपल्याला आज बाजारात जायचं आहे ना. त्यावर ती म्हणते अरे हो बाजारात जायचं आहे, पर त्याआधी महत्त्वाचं काम आहे माझं, तुला माहिती आहे ना सगुना मावशीचा हप्ता वेळेवर दिला नाही की काय होतं ते. आता दोघं भावंड बोलत असतात तर दुसरीकडे सगुना मावशी नावाची एक बाई असते, तिच्याकडून एका माणसाने व्याजाने पैसे घेतलेले असतात आणि ते त्याने दिलेले नसतात त्यावेळेचे पैसे. तर आता तो सगुनाबाईसमोर हात जोडून म्हणत असतो की सगुनाबाई हे बघा, विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुमचे सगळे पैसे नक्की फेडेन, तुमचे पैसे फेडल्याशिवाय मी राहणार नाही. त्यावरती म्हणत असते अरे फुकण्या, तू काय माझे पैसे वसूल करणार फेडणार, तुझ्याकडनं कसे पैसे वसूल करून घ्यायचे ना ते मीच बरोबर बघते आणि ते बी वेळेवर, समजलं ना काय, माझे पैसे घेतले ना मग ते वेळेवरती द्यायला बी लागतात आणि आत्ता ह्या महिन्यात नाही द्यायचेत ना तुला पैसे. मग आता एक काम करायचं, तिथं दरवाजावर जायचं आणि तिथं दरवाजावर उभं राहून सुस्वागतम 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 असं खाली वाकून जो कोणी बी येईल ना दारात त्याला म्हणायचं, समजलं काय. त्यावर तो म्हणतो होय समजलं. त्यावरती म्हणते कसं करणार. त्यावर तो करून दाखवतो, सुस्वागतम 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 सुस्वागतम. त्यावरती म्हणते हां शब्बास, चला रे चला आता करा सुस्वागतम सुस्वागतम. मग तो दारात जाऊन सुस्वागतम सुस्वागतम करायला लागतो. इतक्यात तिकडनं गिरिजा येते. आता तो गिरिजाला सुद्धा करतो सुस्वागतम सुस्वागतम. गिरिजाला प्रश्न पडतो की अरे हा माणूस नेमका आहे तरी कोण आणि हा असा सुस्वागतम सुस्वागतम करत का चाललाय. मग आता गिरिजा लगेचच विचारायला लागते, सगुना मावशी अगं तो माणूस कोण होता आणि तो असा सुस्वागतम सुस्वागतम का करतोय बरं. त्यावर आता सगुना गिरिजाला सांगायला लागते की अगं त्यानं माझ्याकडनं पैसे घेतलं होतं आणि माझं पैसे वेळेवर नाही फेडलं, मग तुला तर माहितीच आहे म्या कशी येते. तर दुसरीकडं एका माणसाला गिरिजासमोर आता तिनं फुगवाय बसवलेलं असतं
मग गिरिजा विचारते, सगुना मावशी आता हे काय गं? त्यावर सगुना सांगत असते, अगं ह्यानं मित्रासनी पार्टी द्याकरता माझ्याकडनं पैसे व्याजावर घेतलं होतं आणि मित्रासनी वाढदिवसाची पार्टी दिली, पण माझं पैसे परत नाही दिलं, म्हणून मग याला बी मी फुगवायचं मशीन बनवलं आहे. ते समजा सोड, तू ये घरात ये. आणि मग आता लगेचच सगुना ही गिरिजाला घेऊन आतमध्ये येते. तर दुसरीकडे प्रताप हा आता वासंतीला शोधण्यासाठी निघालेला असतो. तो वासंतीला शोधत असतो खरा, पण त्याचं सगळं तन मन धन हे सगळं काही अजूनही फक्त गिरिजाला त्याने वाचवलं होतं याच प्रसंगामध्ये अडकून असतं. आता खरं तर प्रताप हा गिरिजाच्या प्रेमातच डायरेक्ट पडलेला असतो आणि तो प्रेमात इतका पडलेला असतो की तो स्वतःला म्हणत असतो, प्रताप पुत्र, अहो काय चाललंय तुमचं? काय होतंय काय नेमकं तुम्हाला? नाही नाही नाही, लवकर लवकर तुम्ही जरा भानावर या. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता गिरिजा ही मावशीबरोबर बोलत असते. तर दुसरीकडे आता त्याला आठवतं तो म्हणजे मंदिरात घडलेला प्रसंग आणि अचानक त्याच्यासमोर आता गिरिजा येते. गिरिजा म्हणत असते, काय हो असं किती पावतर उभं राहणार आहे? चला आम्हाला लिफ्ट द्या, सोडा सोडा लवकर. त्याबरोबर तो म्हणतो, खरंच? त्यावरती म्हणते, हो मग चला, पण गाडी व्यवस्थित चालवा, नाही म्हणजे नाहीतर पडू ना आपण दोघं बी. त्यावर तो म्हणतो, अहो जरा विश्वास तर ठेवून बघा की आमच्यावर पण. त्यावरती म्हणते, ठेवला, आणि स्वतःचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावरती अलगद टेकते. त्यावर तो म्हणतो की चला. आणि मग लगेचच आता तो त्याची बाईक स्टार्ट करतो आणि बाईकवर बसून गिरिजाला तिकडनं घेऊन जायला लागतो. साईड मिरर गिरिजाच्या बाजूने वळवतो जेणेकरून त्याला त्या साईड मिररमध्ये फक्त आणि फक्त गिरिजाचा चेहरा दिसायला हवा. तर आता ते दोघं मस्तपैकी छान लॉंग ड्राईव्हवरती चाललेले असतात. इतक्यात त्याला खऱ्या आयुष्याचं भान येतं आणि ते म्हणजे असं की हे सगळं त्याचं स्वप्न होतं. बाकीची लोक आहेत जी थांबलेली आहेत रस्त्यावरती आणि त्याने ट्रॉफिक क्रिएट झाले. मग तो म्हणतो, सॉरी माझं चुकलं. प्रताप, अरे काय चाललंय काय तुझं? आणि मग आता लगेचच प्रताप हा गाडी काढतो आणि गाडी काढून तिकडनं निघून जातो. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इथे आता सगुना जी आहे ती तिच्या नवऱ्याचा कुर्ता कुरवाळत असते. इतक्यात आता लगेचच गिरिजा तिला म्हणते, काय गं झालं मावशी, हा कुर्ता काकांचा आहे का? त्यावरती म्हणते, होय त्यांचाच आहे. त्यावर ती म्हणत असते, तुला खरंच असं वाटतं का गं काका कधीतरी परत येतील म्हणून? नाही म्हणजे अशी आशा तरी आहे का गं तुझ्या मनात? त्यावरती म्हणते, होय मग हाय की, आणि असायाच हवी. तुला खरं सांगू का, एकटेपणानं जे आयुष्य आपण जगतो ना त्याला आयुष्य म्हणतात, आणि जोडीदाराच्या संगतीनं जो आयुष्य जगतो ना त्याला संसार म्हणतात. माझ्या नशिबात ते सुखच नव्हतं. अगं लोकांनी पैसे देऊन त्यांच्याकडनं येळेवर पैसे घेणारी मी माझ्या आयुष्यातलं सुख परत कधी येईल ह्याचा मात्र कधी कधी विचार करत बसते. कधी कधी लई दुःख होतं बघ ह्या समजा गोष्टींचं. असं वाटतं की आपल्याकडं आपलं असं कोण बी नाही राहिलं. त्याबरोबर लगेच गिरिजा म्हणत असते, मावशी अगं असं काय म्हणतेस, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही तुझेच तर आहोत सगळे. त्यावरती म्हणते की हो गं बाळा तसं नाही. त्यावर गिरिजा म्हणते, अगं मावशी हे घे, हे पैसे 7,000 रुपये, आमचं घर घाण आहे ना तुझ्याकडं. त्यावरती म्हणत असते की अगं एवढी काय घाई तुला, असू दे काय हरकत नाही, दे नंतर तू. आणि तसंही आज तुझा वाढदिवस आहे ना, मग आजच्या दिवशी असं समज की माझ्याकडनं तुला पार्टी, समजलं ना, चल घे. त्यावरती म्हणते, अगं नाही नको. त्यावरती म्हणते, अगं ये मावशी म्हणतेस ना मला, मग नको कसं बोलतेस मी देताना, घे घे. त्यावर गिरिजा म्हणते, अगं मावशी खरंच नको. त्यावरती मावशी गिरिजाला म्हणते, मी घे म्हणायला लागलो ना तर घे गुपचूप. मग आता गिरिजाचा नाईलाज होतो आणि ती तिच्याकडनं ते 7,000 रुपये परत घेते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अजूनही आता आलेली नसते त्याची आई म्हणजेच वासंती. तर आता लगेच आता गुरुजींना म्हटलं जातं की गुरुजी तुम्ही आता एकदा बोलवा आणि मग मंत्रोपचार सुरू करा. नाही तसंही आम्हाला कोणासाठी थांबायची आणि आमचा वेळ वाया घालवण्याची मुळातच सवय नाही आहे. त्यावर आता ते काही बोलणार इतक्यात त्यांना मेसेजसुद्धा येतो मीटिंगला पोहोचण्यासाठी. मग मात्र आता इथे पूजाही पूर्ण करायची असते, त्यामुळे मग मात्र आता प्रतापच्या वडिलांना राग यायला लागतो. तर दुसरीकडे आता सगुना मावशीला समजावत असते गिरिजा की जाऊ दे मावशी, तू वाईट वाटून घेऊ नको. मावशी म्हणत असते की त्या माणसानं हे समजा केलं आहे का नाही त्याला सोडणार नाही म्या, नाही जर त्याला अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार, आणि ते बी अगदी मुद्द्यासकट. बघ पोरी म्या हाय तुझ्या संगट. त्याबरोबर आता हे ऐकून सगुनाचा शब्द तिलासुद्धा खूप आधार वाटतो. मग आता लगेच
तिथे आता ती म्हणत असते, बरं चल आता मी निघते, मोनूला मला बाजारात घेऊन जायचं आहे. ती म्हणते चल मी त्याच्या आधी तुला सोडते, मला बी घाटावरच कामासाठी जरा बाहेर जायचं आहे. तर आता इथे वासंतीने श्राद्धाचं सगळं अगदी व्यवस्थित छान मांडलेलं वगैरे असतं, तयारी केलेली असते. मग ती आता म्हणत असते की दादा वहिनी फक्त तुम्ही या आणि खाऊन जा, बस आम्हाला फक्त तेवढंच हवं आहे. पण आता इथून आतून होत नसतं की वासंतीला हे सगळं बोलायला, आणि त्यामुळे वासंती ही मात्र बोलत नसते. तर आता गुरुजी तिला म्हणतात की बोला तुम्ही काहीतरी. मग वासंती फक्त एवढंच म्हणते की मुक्ती मिळू देत तुम्हाला, मी तुमच्या मुलीला मरू दिलेलं नाही आहे, मी तिला चांगल्या हातात सोपवले. तर इकडे आता गिरिजा सामान काढायच्या नादामध्ये तिचा मोबाईल मात्र गाडीतच विसरून येते आणि आता ती लोक आतमध्ये पुढे जायला निघतात सुद्धा. त्यानंतर आपण पाहतो की गिरिजा ही त्यांना सांगत असते की आता सगळं काही हळूहळू व्यवस्थित होत चाललं आहे, तसंच तुझं बी सगळं होईल आणि तू काळजी करू नको, आपण आहोत ना सगळे, अगं आम्ही आहोत, तात्या आहेत, मोनू आहे, मग आणि तसंही आता तू फार एकटं राहणं बंद कर. नाही म्हणजे एकटं राहणं पण ठीक आहे, पण तू अगं नको ग राहत जाऊ. त्यावर आता मग मात्र तिला कळलं आहे की तिला मला नेमकं काय सांगायचं होतं. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की इकडे आता घाटावरती ती लोकं पोहोचलेली असतात. त्याबरोबर सगुणा मावशी आता तिला सांगायला लागते की जा बाई तू, पोरगं तुझी वाट बघत असेल. इतक्यात ड्रायव्हर येऊन सांगतो, सगुणा मावशी अगं गाडी आता पुढं नाही नेता यायची, घाटावर गाडी नाही नेता येत. त्यावर ती म्हणते अरे मग सामान. त्यावर तो म्हणतो आहो मग आता काय करायचं. त्यावर आता लगेचच ती म्हणते गिरिजा मी घेऊन येते, तू चल. आणि मग आता गिरिजा ही तिचं सामान घेऊन जात असते. सगुणा मावशीचं सामान घ्यायच्या नादात ती तिचा स्वतःचा मोबाईल तिथंच डिक्कीतच विसरते. त्यानंतर आता गिरिजा ही रस्त्याने चाललेली असते आणि अचानक समोरून प्रताप येतो आणि प्रताप तिला धडकतो. दोघंही आता खाली पडलेले असतात. तर इथून आता गिरिजाच्या हातून बरोबर तांब्या तिथेच पडतो जिथे तिच्या आईवडिलांचं श्राद्ध चालू असतं, म्हणजेच महाजन आणि मिस्टर महाजन यांचं. मग आता ती लगेचच तिकडे येते आणि म्हणायला लागते की माझं तांब्या, आणि ती तांब्या उचलायला वागते. तर आता तिच्या मागे जो तीळ असतो तो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आणि तेव्हाच कळतं की ही कोण आहे ते. त्यानंतर आता वासंती ही फुलं वाहायला वागते, पण तिच्या हाताला कळ लागते आणि तिला फुलं वाहता येत नसतात. मग तिकडे गिरिजा येते आणि गिरिजा तिच्या हाताला हात लावते आणि दोघी मिळून फुलं वाहतात. त्यानंतर आता गुरुजी सांगतात की पिंडदानासाठी यायला मेलेल्या आत्म्यांना आमंत्रित करा. मग आता आमंत्रित केलं जातं महाजनांना. त्याबरोबर आता ती म्हणत असते की तुमची मुलगी जिवंत आहे, मी तुमच्या मुलीला जिवंत ठेवलं आहे, आता तरी तुम्ही पिंडाला शिवा. त्याबरोबर पिंडाला अन्न शिवलं जातं आणि त्यात गिरिजा म्हणजे महाजनांच्या मुलीनेच, देवकी महाजन आणि अंगद महाजनांच्या मुलीनेच हात जोडलेले असतात पिंडदानाला त्यांना येण्यासाठी. त्यामुळे ते पिंडदानासाठी आलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. Take care all of you.